पिंपरी चिंचवड शहरातील ही अंगावर काटे आणणारी घटना आहे। शहरातील रावेत कॉर्नर येथे नौशाद शेख अहमद हा क्रिएटिव्ह अकॅडमी नामक निवासी शाळा चालवायचा। त्याच्या या निवासी शाळेत 2021 मध्ये पीडित मुलीच्या वडिलांनी तिला 9वी मध्ये प्रवेश घेऊन दिला होता। मुलीच्या शिक्षणासाठी त्या बापाने पोटाला चिमटा काढून 2,26,000 रुपये देखील भरले होते। पीडित मुलगी ही अकॅडमीच्या मुलींच्या हॉस्टेलमध्ये राहत होती। तर याच हॉस्टेलमध्ये पहिल्याच मजल्यावर आरोपी नौशाद शेख देखील राहत होता। दरम्यान पीडित मुलगी 14 वर्षाची असताना नौशाद शेख याने मुलीला तुझे इतर मुलांशी अनैतिक संबंध असल्याचे सांगत तसेच तिला तिचे अश्लील फोटो दाखवून तिच्यावर अत्याचार केला। 2022 मध्ये देखील या मुलीला धमकावून तिला फ्लॅटवर बोलून त्याने अत्याचार केला। हा सगळा प्रकार सहन न झाल्याने मुलीने प्रतिकार केला, मात्र आरोपीने तिला धमकी देत अत्याचार सुरूच ठेवला। दरम्यान पीडित मुलगी ही दिवाळीच्या सुट्टीत घरी जात असताना त्याने तिच्यावर अत्याचार केला। घाबरलेल्या अवस्थेत असलेली पीडित मुलगी ही निवासी शाळेत राहण्यासाठी तयार नव्हती, त्यामुळे तिच्या आई-वडिलांनी तिला पुन्हा गावी घेऊन गेले। मात्र 11 जानेवारीला पीडित मुलीने हिम्मत करून तिच्यावर बेतलेला सगळा प्रसंग घरच्यांना सांगितला। या घटनेमुळे घरचे देखील हादरले, त्यांच्या पायाखालची जमीन सरकली। तिच्या आई-वडिलांनी या सगळ्या प्रकरणात पोलिसांमध्ये जाऊन आरोपी विरोधात तक्रार नोंदवली। पोलिसांनी पीडित मुलीला जबाब नोंदवत गुन्हा दाखल केला, तसेच त्याला अटक करण्यात आली आहे। या गुन्ह्यात पीडितांची संख्या वाढण्याची शक्यता आहे। घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस आयुक्तांनी तपासासाठी गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक वनिता धुमाळ यांची विशेष तपास अधिकारी म्हणून नेमणूक केली असल्याचे पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी सांगितलं। दरम्यान शेख याला 10 वर्षापूर्वीही अटक झाली होती। त्याच्या विरोधात एका विद्यार्थिनीने 30 ऑक्टोबर 2014 रोजी लैंगिक शोषण होत असल्याची तक्रार केली होती। त्यानंतर काही दिवसांनी त्याच अकॅडमीमध्ये शिकत असणाऱ्या इतर विद्यार्थिनींनी देखील असे प्रकार वारंवार घडत असल्याचं पोलिसांना सांगितलं होतं। या घटनेच्या विरोधात शहरातील विविध महिला तसेच सामाजिक संघटनांनी मोर्चा काढत शेखला अटक करण्याची मागणी केली, मात्र तो गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार झाला होता। दरम्यान त्यावेळेस शेख याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता। पुणे न्यायालयाने तेव्हा त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता। त्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी त्याला अटक केली होती। आधीच लैंगिक गुन्हा दाखल असताना असा नराधम समाजात मोकळा कसा फिरू शकतो? आपण कुठल्या आणि कशा समाजात राहतोय असा प्रश्न चिमुकल्या मुलींना देखील आज पडला असेल। आज घरातून शिक्षणासाठी मुलींना दुसऱ्या शहरात जाऊ देण्यासाठी सुद्धा पालकांना 100 वेळा विचार करावा लागतोय। आज कोणा दुसऱ्याची मुलगी आहे तर उद्या तुमची मुलगी असेल, विचार करा।